अकोला शहरात इन्कम टॅक्स चौक परिसरात घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण शहर हादरले आहे. वेगात असलेल्या अग्निशमन दलाच्या गाडीने दुचाकीस्वार 2 तरुणांना जोरदार धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या संदीप रमेश म्हस्के याचा उपचारादरम्यानच मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार 3 मार्च 2024 रोजी दुपारी हा अपघात घडला. अपघातानंतर संदीप घरी न पोहोचल्याने त्याच्या कुटुंबियांनी सर्वत्र शोध घेतला. अखेर रात्री उशिरा बेपत्ता असल्याची तक्रार खदान पोलीस स्टेशन येथे नोंदवण्यात आली. दरम्यान संदीप यांना उपचारासाठी अकोल्यातील शासकीय मेन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र नातेवाईकांनी गंभीर आरोप केला आहे की जखमी अवस्थेत वेळेवर योग्य उपचार न मिळाल्याने त्याची प्रकृती अधिकच बिघडली. संतापजनक बाब म्हणजे मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह रात्रभर अपघात कक्षाबाहेरच पडून असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे रुग्णालय प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या अपघातात जखमी झालेले रोकडे यांच्यावर सध्या केअर हॉस्पिटल अकोला येथे उपचार सुरू आहे. एकीकडे अग्निशमन दलाच्या गाडीचा अपघात आणि दुसरीकडे कथित वैद्यकीय हलगर्जीपणा या दोन्ही घटनांमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मृताच्या नातेवाईकांनी दोष चालक आणि कर्तव्यावर कसूर करणाऱ्या संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. माझं नाव राहुल रमेश म्हस्के. माझा मोठा भाऊ संदीप रमेश म्हस्के याचा काल इन्कम टॅक्स चौकामध्ये ऍक्सिडेंट झाला होता. अग्निशमन दलच्या गाडीने यांना उडवलं होतं. तर तिथल्या काही लोकांनी मेन हॉस्पिटलला आणलं होतं. तर त्याची नोंद तिथे नाहीये. संदीप रमेश म्हस्केची ज्यासोबत रोकडे होता तो केअर हॉस्पिटल त्यांना हल्लामध्ये आला होता. तो सिरियस होता. तर माझ्या भावाचं नोंद नाही केली. त्यानंतर त्याला बाहेरच तिथं त्याची डेड बॉडी सापडली आज सकाळी. त्यासोबत जो होता तो जास्त सिरियस आहे. त्याचा काही हे नाही, आमचं एवढं कन्सल्ट नाही आहे. आणि आम्हाला जे खबर दिली ती अमोल इंगळेने दिली. पोलिसांनी तुम्हाला कळवलं नाही का? नाही, पोलिसांना कोणाच कळवलं नाही. म्हणतात की तुम्हाला 2 वाजता सांगितलेलं आहे. नाही, सांगितलंच नाही कोणा. हे जे बातमी मिळाली मला मोबाईलच्या थ्रू भेटली, कारण की न्यूज मध्ये आलं होतं. काल मी खदान पोलीस स्टेशनला कंप्लेंट पण दिली होती. रात्री 11:30 वाजता सुमारास शिरसाट मेजरने ती कंप्लेंट केली होती, दाखल केली होती. काय बोलून माझी एवढी इच्छा आहे की मला न्याय मिळाला पाहिजे माझ्या मोठ्या भावाला. कारण की जे सरकारी मध्ये जे काम चालू आहे ते सर्व हे अनगिनत काम चालू आहे. कारण की त्याची केअर काही घेतली नाही. तो अपघात कशा बाजूला त्याची बॉडी आज सकाळी भेटली. कालपासून तो तिथेच होता, रात्री पडलेला. जर त्यांनी थोडीशी केअर केली असती तर माझा भाऊ जिवंत असता. कारण की माझ्या भावाला कुठेच काही जखम वगैरे झालेली नाहीये, का जास्त अशा मारहाण काही झालेली नाहीये. तुझं नाव सांग. माझं नाव राहुल रमेश म्हस्के. तुझ्या भावाचं नाव सांग. तू वारला त्याचं नाव. संदीप रमेश म्हस्के, माझा मोठा भाऊ. मनीष राऊत, ज्वालादीप न्यूज, यवतमाळ.